श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे लवकरच आता होळी हा सण येत आहे, तर होळी येण्याआधीच आपल्याला एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती अखंड राहील आणि आपले जे भाग्य आहे तर ते चमकेल। तर ही वस्तू आवर्जून आपण आपल्या घरी आणायची आहे। व्हिडिओमध्ये आपण 5 ते 7 वस्तू पाहणार आहोत, तर यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही या दिवशी किंवा या दिवसाच्या अगोदर घरी आणू शकता। फाल्गुन पौर्णिमेला होळी हा सण येत असतो आणि यावर्षी होळी जी आहे तर ती 24 मार्चला आहे आणि 25 मार्चला आहे धुलीवंदन। तर या दिवशी आपण बरेचसे गोष्टी करत असतो, उपाय करत असतो आणि त्यासोबतच आपल्याला होळी येण्याच्या अगोदरच ही जी वस्तू आहे तर ती आपल्या घरामध्ये आणायची आहे। त्यामुळे काय होणार आहे तर तुमच्यावरती माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होणार आहे, आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण भासू नये, तर यासाठी आपल्याला या वस्तू आणायच्या आहेत। यापैकी पहिला आहे ते म्हणजे पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह। बघा, होळी जी आहे तर ती पौर्णिमेला येत असते आणि या दिवशी आपण जर काही गोष्टी या आपल्या घरामध्ये स्थापन केल्या किंवा आपल्या दारावरती लावल्या, चिकटवल्या, तर याचे आपल्याला जे फळ मिळत असते तर ते जास्त पटीने मिळत असते। त्यामुळे होळीपूर्वीच तुम्ही पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला ते मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूने बरोबर मध्यभागी लावायचे आहे। त्यामुळे आपल्याला हे जे स्वस्तिक चिन्ह आहे तर अगोदरच आणून ठेवा। आता जर तुम्हाला पंचधातूचे स्वस्तिक चिन्ह घेणे शक्य नसेल तर तुम्ही लाल कलरचे जरी स्वस्तिक चिन्ह आणले तरी सुद्धा चालेल। स्वस्तिक चिन्हामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते। त्याप्रमाणेच स्वस्तिक जे आहे तर ते एक मांगल्याचे प्रतीक सुद्धा मानले जाते आणि स्वस्तिक चिन्ह आपण जेव्हा दारावरती लावतो तर यानंतर या चिन्हाची आपल्याला दररोज हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून पूजा करायची आहे, निरंजन अगरबत्तीने ओवाळायची आहे। यानंतरची दुसरी वस्तू आहे ते म्हणजे पिरॅमिड। तुम्ही तुमच्या घरामध्ये जर पिरॅमिड ठेवला तर घरामध्ये नकारात्मकता राहत नाही। तुमचे जर ऑफिस असेल, दुकान असेल तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही पिरॅमिड ठेवू शकता। तो सुद्धा तुम्ही होळीच्या अगोदर खरेदी करा आणि होळीच्या दिवशी ज्या ठिकाणी ठेवायचं आहे तर त्या ठिकाणी ठेवून द्या। तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये सुद्धा पिरॅमिड ठेवू शकता। मुलांच्या डोक्यावरती जर आपण पिरॅमिड ठेवला आणि जर मुलांनी अभ्यास केला तर त्यांची जी स्मरणशक्ती आहे तर ती वाढते असे सुद्धा म्हटले जाते। त्यामुळे तुम्ही पिरॅमिड सुद्धा खरेदी करू शकता। यानंतर आहे ते म्हणजे कासव। तुमच्या देवघरामध्ये जर अजूनही कासव तुम्ही स्थापन केलं नसेल तर तुम्ही कासव सुद्धा खरेदी करा। आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तर तेव्हा मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव जे आहे तर ते नजरेला पडत असते। त्याप्रमाणेच तुम्ही पंचधातूचे कासव आणून त्याची स्थापना देवघरात होळीच्या दिवशी करायची आहे। हे जे कासव आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यावरती थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा गंगाजल शिंपडायचं आहे आणि यानंतर तुम्ही एक प्लेट जी आहे तर ती घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी ओतून उत्तरेकडे तोंड करून हे जे कासव आहे तर ते स्थापन करू शकता किंवा तुम्ही तांदळामध्ये सुद्धा कासव जे आहे तर ते ठेवू शकता। कासवाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, अगरबत्तीने ओवाळायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे। आपल्या जर देवघरामध्ये कासव असेल तर आपल्याला धनाची कधीही कमी राहत नाही आणि उत्तर दिशा जी आहे तर ती कुबेरांची दिशा आहे, म्हणून आपल्याला त्या कासवाचे तोंड उत्तर दिशेला करायचे आहे। यानंतर आहे ते म्हणजे लक्ष्मीची पावले। तुम्ही लक्ष्मीची पावले खरेदी करा। ही पावले जर तुम्हाला चांदीची घेणे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून ती चांदीची घ्या आणि होळीच्या दिवशी आपल्या उंबरट्यावरती दोन्ही बाजूला तुम्ही लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती लावू शकता। यानंतर आहे ते म्हणजे भगवान नरसिंह यांचा फोटो। तर हा सुद्धा तुम्ही होळीच्या अगोदर घरी आणावा, यामुळे आपल्या घरावरती कोणतेही संकट येत नाही आणि नरसिंह यांचा बसलेला किंवा आशीर्वाद देतानाचा फोटो असावा। हा फोटो कधीही क्रोधित मुद्रा असलेला किंवा हिरण्यकश्यपचा वध करतानाचा जो नरसिंहाचा फोटो आहे तर अशा प्रकारातला फोटो मात्र आपल्याला घ्यायचा नाही। यानंतर आहे ते म्हणजे गोमती चक्र। होळीच्या दिवशी देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा तुमच्याकडे जर फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्ही जे गोमती चक्र आहे तर ते स्वच्छ धुवून ठेवावे, त्यावरती हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करावे आणि त्यावरती थोड्या वेळानंतर आपल्याला हे जे आहे तर ते लाल कपड्यामध्ये बांधून किंवा होळीच्या रात्री लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता।
यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये धन जे आहे तर यामध्ये वाढ होत असते, घरामध्ये पैसा येतो. माता लक्ष्मी जी आहे तर तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहत असतो. त्याप्रमाणेच तुम्ही बांबूचे झाड सुद्धा या दिवशी किंवा याच्या अगोदर खरेदी करा आणि होळीच्या दिवशी हे बांबूचे झाड जरी तुम्ही लावले तरी सुद्धा चालेल. यानंतर आहे ते म्हणजे 7 घोड्यांची फ्रेम किंवा चित्र. बघा, 7 घोड्यांचं चित्र जर आपल्या घरामध्ये असेल तरी सुद्धा आपल्या घराची भरभराट होत असते. यामध्ये जे घोडे आहेत तर ते पांढऱ्या रंगाचे असावे, म्हणजे पांढऱ्या 7 घोड्यांचे चित्र आपल्याला आणायचं आहे आणि ही जी फ्रेम आहे तर ती आग्नेय दिशेला लावायची आहे. यानंतर आहे ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचं आसन आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्राची विधिवत पूजा होते, श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलं जातं, त्या घरामध्ये कधीही पैशाची कमी राहत नाही. धनप्राप्तीचे अनेक मार्ग जे आहेत तर ते निर्माण होतात, ते मार्ग मोकळे होतात. त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र जे आहे तर ते सुद्धा होळी येण्या अगोदर खरेदी करा आणि होळीच्या दिवशी तुम्ही त्याची स्थापना करू शकता. त्याप्रमाणेच तुम्ही कवड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा होळीच्या अगोदरच खरेदी करायच्या आहेत. कवड्या ज्या आहेत बघा, त्या तपकिरी रंगाच्या असतात, पांढऱ्या असतात, पिवळ्या असतात. तर आपल्याला पिवळ्या 5 किंवा 7 कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करायच्या आहेत आणि तुम्ही त्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये होळीच्या दिवशी करू शकता. होळीलाच पौर्णिमा असते, त्यामुळे आपण जेव्हा माता लक्ष्मीसाठी काही गोष्टी या पौर्णिमेला करत असतो तर तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. आणि पिवळ्या ज्या कवड्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही कवड्या ज्या आहेत तर त्यांची सुद्धा घरामध्ये स्थापनाही करू शकता. यानंतर तुमच्याकडे जर अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तो सुद्धा आणू शकता आणि होळीच्या दिवशी त्याची सुद्धा तुम्ही स्थापना करू शकता. त्याप्रमाणे दक्षिणावर्ती शंख जो आहे तर त्याची सुद्धा आपण आपल्या देवघरामध्ये स्थापना करू शकतो. तुमच्याकडे जर गजलक्ष्मी नसतील, म्हणजे छोट्या ज्या हत्तीच्या मूर्ती असतात, तर या सुद्धा तुम्ही आणू शकता. या आणताना 2 या संख्येमध्ये आणायच्या आहेत. त्याप्रमाणे त्या छोट्या आकारामध्ये आणायच्या आहेत, ज्यांची आपण चालताना जर पाय पुढे मागे असतात बघा, हत्ती जेव्हा चालतो तेव्हा पाय पुढे मागे ज्या प्रकारे येतात तर त्या प्रकारे त्या मूर्तींचे जे पाय आहेत तर ते सुद्धा पुढे मागे असावेत. अशा प्रकारच्या आणायच्या आहेत. त्या मूर्तीवरती वस्त्र असावं. तर अशा गजलक्ष्मी तुम्ही आणू शकता आणि होळीच्या दिवशी घरामध्ये स्थापन करू शकता. त्याप्रमाणेच तुम्ही एखादं छोटासा चांदीचा कलश आणू शकता आणि त्यामध्ये पाणी भरून आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता. चांदीचं निरंजन सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्यानंतर आहे ते म्हणजे चांदीचा शिक्का. एक छोटासा चांदीचा कॉईन जो प्रत्येकाला घेणं परवडतं, तर असा कॉईन सुद्धा तुम्ही होळीच्या अगोदर किंवा होळीच्या दिवशी खरेदी करू शकता आणि तुमच्या देवघरामध्ये होळीच्या दिवशी याची स्थापना करू शकता. आणि यानंतर हा जो कॉईन आहे तर तो तुम्ही तुमच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये ठेवला आणि रोज त्याची हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा केली तरी सुद्धा चालेल. तर या अशा वस्तू आहेत की ज्या तुम्ही होळीच्या अगोदरच घरी आणा आणि होळीच्या दिवशी या वस्तूंची आपल्या घरामध्ये स्थापना करा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते. माता लक्ष्मीचा कायमस्वरूपी आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो.